मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, रमा आपल्या रूममध्ये झोपलेली असते आणि त्याच वेळेला अक्षय आता रमाच्या रूममध्ये तिच्यासाठी कॉफी घेऊन गेलेला असतो आणि त्याच वेळेला आता तो एकटक झोपलेल्या रमाकडे पाहत असतो. रमा मात्र आता एकदम शांततेत झोपलेली असते. तिला कोणत्याही जगाची कसलीही पर्वा नसते. तिला आता थोडं रिलॅक्स वाटत असतं म्हणून कुठेतरी जाऊन तिचा डोळा लागलेला असतो. पण त्याच वेळेला आता तिच्या लक्षात येतं की आपल्या बाजूला कोणीतरी येऊन बसलेलं आहे आणि म्हणूनच आता तिला जाग येते आणि ती इकडे तिकडे पाहू लागते. त्याच वेळेला आता उठून बघते तर काय अक्षय असतो. अक्षय जेव्हा रमाकडे बघत असतो तेव्हा मात्र आता त्याला जुन्या गोष्टी आठवतात. म्हणजेच रमासोबत घालवलेले सगळे प्रसंग आठवू लागतात. रमा कशा पद्धतीने त्याची तेव्हा काळजी घ्यायची आणि हा सगळा प्रसंग जेव्हा त्याच्यासमोर येतो तेव्हा आता त्याला सगळ्या जुन्या गोष्टींची उपरती होते. आणि त्याच वेळेला आता जेव्हा त्याला या सगळ्या जुन्या गोष्टी समजतात ना तेव्हा मात्र आता तो एकटक त्या रमाकडे पाहत असतो. रमा जेव्हा जागी होते तेव्हा ती सुद्धा अक्षयकडे पाहत असते. तिला कळतं की नक्कीच अक्षयचं काहीतरी काम आहे आपल्याकडे आणि म्हणूनच ती अक्षयला त्या गोष्टी विचारत असते. म्हणत असते की काय झालं, तुम्हाला कॉफी हवी होती का? त्यावर अक्षय म्हणतो की नाही. मग अक्षयला रमा विचारते, काही काम होतं का तुमचं? बोला ना, काही झालंय का? असे उलटसुलट प्रश्न आता ती त्याला विचारत असते. त्याच वेळेला अक्षय तिला म्हणतो की मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून मी आलोय. त्यावर रमा म्हणते की कॉफीला नाही म्हणताय म्हणजे नक्कीच काहीतरी झाले. काय झालंय बोलाल का? सांगा मला काय झाले. त्यावर आता अक्षय रमाला म्हणतो की तू इकडनं गेलीस ना आता तरीही चालेल. रमा म्हणते मध्येच काय झालंय? काल तर तुम्ही निर्णय घेतला होतात ना की आपण दोघंही जण एक पालक म्हणून इथेच थांबायचं. मग आता काय झाले? आता काय या सगळ्याला नकार देत आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. त्यावर अक्षय म्हणत असतो की मी काल म्हटलं होतं ते सगळं बरोबर आहे, पण मला असं वाटते की तू नको थांबायला इथे, कारण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बदलत चालल्यात आणि त्यामुळेच मला नको वाटतंय. मी तुझ्यामुळे माझ्या इथल्या मुलांवर खूप जास्त चिडचिड करतोय. तारालासुद्धा मी वाटेल ते बोललो आणि मला त्या सगळ्या गोष्टी नको आहेत आणि म्हणूनच मी तुला सांगतोय की तू प्लीज इकडनं निघून जा. असं देखील तो आता ठामपणे तिला सांगू लागतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो तिला सांगतो ना तेव्हा मात्र आता ती त्याच्याकडे पाहतच राहते. तर आता अक्षय तिला पुढे जाऊन बोलतो की तुला जर आरोहीला भेटायचंच असेल तर तू संस्थेमध्ये आरोहीला भेटू शकते जेव्हा ती स्कूलमध्ये येते. त्यामुळे प्लीज आता तरी निदान आम्हाला एकटं सोड. नाही राहायचं आहे मला तुझ्यासोबत आणि त्याचसोबत माझ्या मुलीलासुद्धा. त्यामुळे तू आता गेलीस तरीही चालेल असं देखील अक्षय आता रमाला बोलू लागतो. त्यावर रमा अक्षयला म्हणते की ठीक आहे, तुम्ही जसं म्हणताय तसं, पण तुम्ही काल म्हणाला होतात म्हणून मी ते थांबले होते. तुम्हाला आपल्या मुलांची काळजी होती हे मला तुमच्या बोलण्यातनं दिसलं आणि म्हणूनच मी थांबले होते. पण जर तुम्हीच नाही म्हणताय तर ठीक आहे असं देखील रमा आता अक्षयला बोलू लागते. आणि त्याच वेळेला आता अक्षयसुद्धा रमाकडे पाहत असतो. त्यालासुद्धा रमाला जायला सांगायला कसं तरी वाटत असतं, पण काय करणार, त्याच्याकडेही ऑप्शन नसतो. त्यामुळे आता त्याने या सगळ्या गोष्टी तिला सांगितलेल्या असतात. त्यावर रमा म्हणते की हो, मी आजच रात्री जाईन, काळजी करू नका. मी थोडा वेळ माझ्या मुलीसोबत आरोहीसोबत घालवते, मग मी इथून निघून जाते असं देखील आता रमाने अक्षयला सांगितलेलं असतं. त्यावर अक्षयही तिचं ऐकतो. दुसरीकडे सगळ्या मुलांना तिने बाहेरच झोपायचं एकत्र असं ठरवलेलं असतं, म्हणून राणीला तिने कामाला लावलेलं असतं. तर अर्थातसुद्धा तिला सगळं काही देत असते आणून. तर त्याच वेळेला आता अक्षय म्हणतो की हे सगळं काय आहे? त्यावेळेला मॅडमने सांगितलं आहे की आज एकत्र सगळ्यांनी झोपायचं आहे, त्याचीची तयारी. आणि त्यावर अक्षय चकित होतो. अक्षय विचार करतो की हे सगळं काय चालवलं आहे रमाने. त्याच वेळेला रमा येते तिथे आणि रमा अक्षयला म्हणत असते की आता मी जाणार आहे ना, मग म्हटलं शेवटचं मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवता येईल आणि त्याचसोबत थोडं खेळताही येईल, त्याचसाठी थोडं प्लॅनिंग केले, बाकी काही नाही. मी आरोही झोपली की निघून जाईन असं देखील आता अक्षयला रमा सांगू लागते. त्यावर अक्षयही होकार देतो. त्यानंतर आता सगळ्या काही उशियांची वगैरे मांडणी जी आहे ती रमा व्यवस्थितपणे करते, कारण रमाला माहिती आहे की आपल्याला आता मस्त मजा करायची आहे. अर्थालासुद्धा ती सांगते की जा आरोहीला बोलवून आण. आरोहीला ती बोलवायला गेलेली असताना इथे रमा अक्षयसोबत बोलत असते आणि अक्षयला म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे खूप जास्त काळजी वाटते, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आजच रात्री निघून जाणार आहे, कारण मी फक्त आरोहीसोबत थोडा वेळ घालवते, तिला माझ्या मिठीत झोपवते
आणि त्यानंतर मी इकडनं कितीही वाजू देत, उशीर होऊ देत तरीही निघून जाईन, असं देखील आता रमाने अक्षयला सांगितलेलं असतं. आणि जेव्हा रमा अक्षयला या सगळ्या गोष्टी सांगते ना, तेव्हा मात्र आता अक्षय देखील रमाचं ऐकतो. तो काही बोलत नाही. तर रमा ही देवबाप्पासमोर उभी असते, तर अक्षय आता आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी करत असतो. त्याच वेळेला आता रमाला निघून जायच्या आधी अक्षयच्या पाया पडायच्या असतात. शेवटी नवरा हा जो आहे तो पती परमेश्वर आहे हेच मांडणारी रमा असते. आणि म्हणूनच रमा मुद्दामूनच तिथे असणारं एक फूल खाली पाडते, जेणेकरून तिला अक्षयच्या पाया पडता येईल. आता ते फूल खाली पडल्याबरोबर अक्षयचं सुद्धा लक्ष असतं. अक्षयही इथे तिथे पाहत असतो. अक्षय जेव्हा आता इथे तिथे पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की रमा तर आपले पाय पडते. आणि त्याच वेळेला आता रमा अक्षयच्या दोन्ही पायांना स्पर्श करते आणि आशीर्वाद घेते. त्यामुळे आता रमाने जेव्हा आशीर्वाद घेतलेला असतो तेव्हा मात्र अक्षय तिच्याकडे पाहतच राहतो. त्याला कळतं की माझी ही पहिल्याची रमा अजूनही तशीच आहे. या रमामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत, जरी इतके वर्ष झाले तरीसुद्धा. त्यानंतर आता रमा जी आहे ती म्हणते की मी येते, बघते आरोही काय करते ते. आणि असं बोलून ती तिकडनं जायला लागते, कारण तिला आता आरोहीची खूपच जास्त काळजी वाटत असते. त्यामुळे आता अक्षयही तिला म्हणत असतो की ठीक आहे, जाऊन बघ. आणि त्याच वेळेला आता सगळ्यांनी मिळून आपल्याला गेमही खेळायचा आहे असं त्यांचं ठरलेलं असतं. तर दुसरीकडे आता पार्थ आणि त्याचसोबत आरोही हे गेम खेळत असतात. आरोही एकदमच त्या मोबाईलमध्ये तल्लीन झालेली असते. जसा पार्थ हा नेहमी गेम खेळण्यामध्ये एवढा बिझी असतो अगदी तसंच. आणि त्याच वेळेला आता आरोही मंत्रमुग्ध होऊन खेळत असते. तर आरोहीला या अशा अवस्थेत आता रमाने पाहिलेलं असतं. रमा दारात उभी असते हे पार्थही पाहतो. आणि त्यामुळे आता पार्थ लगेचच वॉशरूमला जायचं नाटक करतो. पण त्याला ना आरोहीची अवस्था बघून खूपच जास्त आनंद होत असतो. तर दुसरीकडे रमा आता आरोहीकडे येते आणि आरोहीला म्हणते की आरोही, झोपायचं नाही आहे का? चल ना झोपायला. आणि असं बोलून आता आरोहीला रमा घेऊन जायला आलेली असते. त्याच वेळेला आता आरोहीचं लक्ष फक्त मोबाईलमध्ये असतं. आरोही म्हणते की हो आई येते. पार्थ आता ठरवतो की नाही, ही नक्कीच काकू आपल्याला काहीतरी बोलणार, म्हणूनच तर तिकडनं निघून गेलेला असतो. पण त्याच वेळेला आता रमा ही आरोहीकडे जाते आणि आरोहीला म्हणते की बाळा चल, आपल्याला उशीर होतोय, झोपायला हवं, रात्र खूप झाली आहे, चल. आणि असं बोलून ती तिचे लाड करत असते. आरोहीसुद्धा आता तिच्या जवळ येते. आरोहीला माहिती आहे नक्कीच आपण असं काही केलं तर आपल्याला आई ओरडणार नाही, आपण जर शांत राहिलो तर आई आपल्याला नक्कीच ओरडेल असं देखील त्याला माहिती असतं. आणि म्हणूनच ती आता आईसोबत म्हणजेच रमासोबत छान हसत खेळत राहत असते. आणि जेव्हा हे सगळं काही रमा पाहते तेव्हा रमाचं डोकं सटकलेलं असतं. रमाच्या लक्षात येतं की पार्थ हे सगळं काही मुद्दामून करतोय. पण ती आता या घडीला काहीच बोलत नाही, कारण तिला आता वाद नको असतात, म्हणूनच ती आता शांत असते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं रमा आणि त्याचसोबत आरोही खूपच जास्त खुश असतात. तर अक्षय आणि बाकी इतर सगळे बाहेर वाट बघत असतात. रमा आता आरोहीला बाहेर घेऊन येते आणि त्याच वेळेला इथे पार्थ जो आहे तो बघत असतो की ही लोक बाहेर गेली आहेत का, कारण त्याला तो सगळं नाटक करत असतो. रमा आली, रमा ओरडेल म्हणूनच तो वॉशरूमला निघून गेलेला असतो. इकडे आता गेमला सुरुवात होते. गेममध्ये असं असतं की कोणीही फिल्मचं नाव ओळखायचं. समोर जे आहे ते आता गेलेली असते तारा आता तिकडनं ॲक्शन करून एक एक करून नाव सांगायचा प्रयत्न करत असते. पण इथे कोणीही ओळखत नसतं, प्रत्येकजण एक एक क्लू देत असतं. इरावतीचं मात्र लक्ष कुठेही नसतं. तिला आता हे सगळ्या गोष्टी नको असतात, परंतु रमा हे सगळं करून सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते हे सरळ आता तिला दिसत असतं. पण यावर आपण तरी काय बोलणार हा मोठा प्रश्न तिला पडलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता सगळीच जणं तो नाव ओळखायचा प्रयत्न करत असतात, पण कोणालाही ते जमत नसतं. त्याच वेळेला आता नीट तरी ॲक्शन कर, काय हे करतेस असं अक्षय म्हणतो. त्यावर तारा म्हणत असते की मामा मी नीटच करते रे सगळं, पण तुला ओळखता येत नाही आहे, मी काय करू असं बोलून तीच त्याच्यावर भडकलेली असते. तर आता पुढे पुन्हा एकदा ती ॲक्टिंग करून दाखवत असते. तर आरोहीसुद्धा व्यवस्थितपणे लक्ष देऊन बघत असते. आरोहीलासुद्धा ह्या गेम खेळण्यामध्ये मजा येत असते. पण इरावतीच्या लक्षात येतं की आरोही जी आहे ती नक्कीच या सगळ्यामध्ये जास्त रमलेली आहे. मग तिचं लक्ष विचलित करायचं असंच तिच्या डोक्यात असतं. आणि म्हणूनच ती आता तिला आपल्याकडे बोलवून घेते. आणि जेव्हा ती आपल्याकडे बोलवून घेते ना, तेव्हा ती म्हणत असते की गेम खेळायला मजा येते ना. त्यावर तिला म्हटलं जातं की हो. आरोही सांगते की हो मजा येते गेम खेळायला. मग आता
गेम खेळायला मजा येते ना तर लक्षात ठेवायचं, मस्तपैकी सगळीजणं झोपली की पुन्हा एकदा गेम खेळायचा, मी आहे ना, टेन्शन घेऊ नकोस, असं देखील इरावतीने आता आरोहीला सांगितलेलं असतं. त्यामुळे आरोहीसुद्धा पूर्णपणे गेम खेळण्यासाठी तयार झालेली असते. तीसुद्धा आता म्हणत असते की हो, मी आहे आणि मलाही माहिती आहे की तू मला काही बोलणार नाहीस, मला गेम खेळू देशील, आणि त्यामुळेच आता ती खूपच जास्त खुश होऊन पाहू लागते. तर दुसरीकडे आता रमाचं लक्ष असतं. रमाला माहिती असतं की इरावती नक्कीच काही ना काही भडकवायचा प्रयत्न करते. तर इकडे मात्र आता आरोही येते आणि आरोहीच ते फिल्मचं नाव ओळखते आणि म्हणते की बनवा बनवी, इतकंसुद्धा सोपं तुम्हा लोकांना जमत नाही. आणि हे म्हणून आता तिने सगळ्यांनाच वेडे ठरवलेलं असतं. तर अक्षयही पाहत राहतो. तर पुढे मात्र आता पाहायला मिळतं, इकडे आता सगळीजणं हसत असतात की कारण मोठ्यांना काहीच नाव ओळखता वगैरे आलेलं नसतं, पण परफेक्ट नाव जे आहे ते ओळखून दाखवलेलं असतं, ते म्हणजे हिने. आणि त्यामुळे आजीसुद्धा आरोहीचं कौतुक करू लागतात आणि आजीही म्हणतात की बघ कसली भारी मुलगी आहे, सगळं काही व्यवस्थित लक्षात आहे. तर इकडे ताराही आता भयंकर चिडलेली असते आणि म्हणत असते की काय यार मामा, तू हेही ओळखू शकला नाही. तर आता दुसरीकडनं रमाचा टर्न असतो. आता रमा पुढे जाऊन ॲक्टिंग करून दाखवणार असते. तर आता रमा ही दुसऱ्या टीममध्ये, तर अक्षयच्या टीममध्ये जी आहे ती मालविका असते. तर दुसरीकडे आता रमा जी आहे ती ॲक्टिंग करून दाखवत असते. रमाच्या पिक्चरचं नाव असतं तुझी माझी लव्ह स्टोरी, म्हणूनच ती हार्ट वगैरे काढून दाखवत असते. आणि त्याच वेळेला आता अक्षय ते ओळखायचा प्रयत्न करत असतो, पण अक्षयला ते काही जमत नसतं. तरीसुद्धा इथे आरोहीसुद्धा प्रयत्न करत असते, आरोहीला काही जमतंय का, म्हणूनच आरोहीसुद्धा एक एक करून आपली बोटं हे करून चेक करत असते की नक्की आईला काही म्हणायचं आहे, कोणत्या फिल्मचं नाव आहे. रमा पुन्हा एकदा हार्ट वगैरे काढून पुन्हा एकदा सांगायचा प्रयत्न करत असते, पण नाही, काही जमत नसतं. पण त्याच वेळेला आता रमा म्हणते की काय यार तुम्ही, पिक्चरचं नाव होतं तुझी माझी लव्ह स्टोरी, आणि ती अक्षयकडे बघून बोलते. अक्षयही पुन्हा तिच्याकडे बघून तेच ॲक्टिंग करत तुझी माझी लव्ह स्टोरी असं म्हणतो. इकडे मात्र आता तारा आणि त्याचसोबत पार्वती आजी देखील खुश झालेली असते आणि पिक्चरचं नाव तुम्ही ओळखू शकलात नाही काय यार, असं देखील आता रमाचं म्हणणं असतं. तर इकडे मात्र आरोहीने सुद्धा डोक्याला हात लावून घेतलेला असतो. आरोही म्हणते इतकं सोपं होतं तरीसुद्धा आपण ओळखलं नाही, कारण या सगळ्या गेममध्ये जे आहे ते अक्षयची टीम हरत चाललेली असते, त्यामुळेच आता आरोहीला टेन्शन आलेलं असतं. तर आता चला रात्र झाली आहे, झोपायला हवं असंच त्यांचं ठरतं. तर आता खूपच उशीर झालेला असतो, म्हणून प्रत्येकजण जे आहे ते आपापल्या जागेवर जाऊन झोपतो. तर आधी रमा आणि त्याचसोबत आरोही हे सुद्धा झोपायची तयारी करत असतात. तर पार्वती आजी जी आहे ती अर्थाला गोष्ट सांगत असते. तर रमा ही आरोहीला गोष्ट सांगून तिला झोपवायचा प्रयत्न करत असते. आरोहीचं आणि इथे पार्थचं ठरलेलं असतं की सगळीजणं झोपली की पुन्हा एकदा गेम खेळायचा, आणि त्यामुळेच आता आरोहीला झोपवायचा प्रयत्न रमा करत असते. रमा म्हणत असते की बाळा चल झोप, आणि रमाला आता माहिती असतं की आरोही आपल्यापासून लांब जाणार, आपल्याला पुन्हा आरोही भेटणार नाही, म्हणूनच तिने आता ही रात्र आरोहीसोबत घालवायचं ठरवलेलं असतं. म्हणजेच ती आता आरोहीला घट्ट मिठी मारून गाढ झोपणार असते, आणि म्हणूनच तिने तशा पद्धतीनेच आरोहीला जवळ घेतलेलं असतं आणि आपल्या मिठीत घेऊन ती आता झोपत असते. आणि ज्या वेळेला ती आता आपल्या मिठीत घेऊन झोपत असते ना, तेव्हा मात्र आता रमा जी आहे ती विचार करत असते की खूप उशीर झाला आहे, अक्षरशः 12 पावणे 2 या घटना वाढत चालत असतात आणि रमाचा सुद्धा डोळा लागतो. रमाचा डोळा लागलेला असतो आणि त्याच वेळेला नंतर तिला जाग येते. ती विचार करते की नाही आपल्याला निघायला हवं, आणि म्हणूनच ती हळूच आरोहीच्या बाजूने उठते आणि बॅग वगैरे तयार करते. 1:45 वाजलेले असतात. तिने बॅग वगैरे घेऊन ती आता बाहेर पडणारच असते. त्याच वेळेला ती बाहेर येऊन बघते तर काय, इथे आरोही नसते. मग आरोही कुठे गेली हा प्रश्नसुद्धा तिला पडलेला असतो. तिला कळतच नसतं की आरोहीला तर आपण झोपवलं होतं, मग आता आपण बॅग घेऊन येईपर्यंत आरोही कुठे गेली आहे हा मोठा प्रश्न तिला पडतो. त्यामुळे ती आता इकडे तिकडे पाहू लागते. तिच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आरोहीचा आवाज तिला बाहेरून येऊ लागतो. आरोही आता घराच्या बाहेर जाऊन त्या पार्थसोबत गेम खेळत बसलेली असते, आणि तो गेम खेळता खेळता तिचा आता बाहेरच डोळा लागलेला असतो, आणि म्हणूनच रमाला राग येत असतो. रमाच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, म्हणून रमा बाहेर जाते. आणि जेव्हा रमा बाहेर जाते ना, तेव्हा पाहते तर काय, इकडे खूपच जास्त गडबड जी आहे ती होत असते. म्हणूनच तिला खूप जास्त राग येतो, कारण या सगळ्यामध्ये ना पार्थ आणि त्याचसोबत इरावतीचा हात आहे हे रमाच्या लक्षात आलेलं असतं. रमा आता विचार न करता तडकन बाहेर जाते. पाहते तर तोच प्रसंग घडलेला असतो. जी आरोही असते ती गेम खेळता खेळता तिथेच झोपते.
ती सुद्धा विचार करते की हे कसं शक्य आहे, म्हणजे मी हिला झोपवून आले होते तरीसुद्धा ही बाहेर कशी काय आली. मोठा प्रश्न आता रमाला पडलेला असतो. पण रमा जेव्हा बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं की हे काही नाही, हे सगळं करायचं काम जे आहे ते नक्कीच या पार्थने केलेलं आहे. आणि ती पार्थकडे एकटक पाहत असते. तर पार्थचा सुद्धा तिला खूपच जास्त राग आलेला असतो. रमा जेव्हा आता बाहेर येऊन पाहते तेव्हा आरोही तिला तिथे झोपलेली दिसते. आणि तेवढ्यातच अक्षय तिथे आलेला असतो. अक्षय म्हणतो की काय झालं. त्यावर रमा म्हणते की बघा, बाहेर झोपली होती त्याचसाठी मी आले होते, तिला आतमध्ये घेऊन जा. अक्षय तिला बेडरूममध्ये घेऊन जात असतो. पण त्याच वेळेला त्याच्या लक्षात येतं की रमा जी आहे ती बॅग घेऊन घर सोडून चाललेली आहे. पण आता अक्षय जेव्हा रमाला या अवस्थेत बघतो तेव्हा मात्र तो तिचं सगळं काही जो काही त्याने निर्णय घेतलेला आहे तो बदलायचं ठरवतो. कारण आरोही ही एकदम विचित्रसारखी वागत असते आणि हे वागणं रमाला सहन होत नसतं. रमाला माहिती असतं की हे इरावती, पार्थ, तारा हे सगळे मिळून प्लॅनिंग करतायत आणि त्यांना असं वाटतंय की मी त्यांच्या मनासारखं काही गोष्टी करत नाही आहे ना, म्हणूनच ती लोक हे सगळं करण्याचा प्रयत्न करतायत. अक्षयही चकित होतो. अक्षयही म्हणतो की कधीच आरोही अशी बाहेर येऊन झोपली नव्हती. रमाच्या लक्षात येतं की हे सगळं नाटक त्यांचं चाललेलं आहे, पण हे नाटक कुठेतरी थांबायला हवं असं देखील वाटत असतं. आणि म्हणूनच रमा जी आहे ती मात्र आता म्हणत असते की तिला आतमध्ये घेऊन जा. अक्षय तिला आता म्हणतो की खूप रात्र झाली आहे, कुठेही जाऊ नकोस. त्यावर रमा म्हणते मी उद्याच काय, कधीच इकडनं जाणार नाही आहे, मी ठरवले आपण उद्या बोलूया या सगळ्यावर, आता खूप जास्त रात्र झाली आहे त्यामुळे मला आता विषय वाढवायचे नाही आहेत असं देखील रमाने आता अक्षयला सांगितलेलं असतं. कारण आता रमाला असं वाटत असतं की हे जर घर आपण सुधरवल्याने जर सुधारणार असेल तर आपण या घरात राहायला हवं. आणि त्यामुळेच ती आता या घरात राहायचा निर्णय घेत असते. म्हणूनच तिने अक्षयला ठामपणे सांगितलेलं असतं तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते आपण उद्या बोलूया, आता रात्र झाली, आपण झोपूया. अक्षयलाही हे म्हणणं पटतं. अक्षय आरोहीला घेऊन बेडरूममध्ये निघून जातो. तर दुसरीकडे मात्र आता रमा जी आहे ती या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तेवढ्यातच तिथे पार्थ आलेला असतो आणि ती पार्थला ओरडते. पार्थला म्हणत असते की काय चाललंय तुझं, तू हे सगळं मुद्दामून करतोयस का, म्हणजे तुला आणि ताराला मी तुमच्या मनाप्रमाणे वागू देत नाही आहे, तुम्हाला गेम खेळू देत नाही आहे, तुम्हाला फूड ऑर्डर करू देत नाही आहे, म्हणून तुमचं हे नाटक चाललं आहे ना. त्यावर पार्थ म्हणतो की असं काही नाही आहे, तू जसं समजतेस तसं. आणि त्यानंतर तो मुद्दामून तिच्यासोबत न बोलण्याचा करत असतो प्रयत्न. कारण का त्याला माहिती असतं की हिच्यासोबत जास्त बोलत बसलो तर वाद होतील आणि म्हणूनच तो वाद टाळायचा प्रयत्न करत असतो. पण रमासुद्धा तितकीच हुशार असते. रमा पार्थला म्हणते की आता तुम्ही ही सवय लावताय, पण पुन्हा पुन्हा त्या मुलीला तशी सवय लावू नका, तिच्या डोक्यावर असे परिणाम होतील असं देखील तिचं म्हणणं असतं आणि तिने त्याबद्दल त्याला सांगितलं सुद्धा असतं. त्यावर पार्थ जो आहे तो काहीच रिॲक्ट होत नाही, गुपचूपपणे तिकडनं निघून जातो. आणि जेव्हा तो तिकडनं निघून जातो ना तेव्हा मात्र आता इकडे रमा जी आहे ती आता विचार करत असते की काही ना काहीतरी करावंच लागेल, पण काय करायचं आहे हा विचारच तिच्या डोक्यात येत असतो. तर दुसरीकडे मात्र आता रमा दुसऱ्या दिवशी सकाळी उठते. सगळ्यांना चहा पाणी सगळं काही तिने अरेंज केलेलं असतं आणि जेव्हा सगळं काही ती अरेंज करून देत असते तेव्हा मात्र आता रमाच्या हातचा चहा खूप दिवसानंतर आता पार्वती आजीने घेतलेला असतो. आता तिथे तारासुद्धा आलेली असते आणि तारासुद्धा नाश्ता करायला आलेली असतानाच ताराला आता रमा चांगलीच अद्दल घडवायचं ठरवते. म्हणजेच आता ती बोलत असते की कुठे चालली आहेस, तर तारा म्हणते की मी माझ्या बेडरूममध्ये जाते, मला सवय आहे बेडरूममध्ये जाऊन नाश्ता करायची. परंतु रमा या सगळ्याला नकार देते. रमा म्हणत असते की कुठेही जायची गरज नाही आहे, गुपचूपपणे इथेच बसायचं, इथून हलायचंही नाही असं तिने आता ठणकावून सांगितलेलं असतं. आणि जेव्हा ती ठणकावून या सगळ्या गोष्टी सांगते ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त राग आता ताराला आलेला असतो. तारा म्हणते की तुझी काय मनमानी आहे, मी माझा नाश्ता घेऊन रूममध्ये जाणार. परंतु आता रमा म्हणत असते की या घरात माझेच नियम पाळले जाणार, हे घर आता माझ्या हिशोबावर चालणार, तुम्ही जे काही बोलायचं आहे ना ते बोलू शकता, पण मी सांगेन तसंच वागायचं असं देखील रमाने ठरवलेलं असतं. आणि रमा ताराला तिथेच नाश्ता करायला सांगते. आणि हे सगळं बघून मात्र इथे जी मालविका असते ती खूप जास्त चकित झालेली असते. मात्र आता ताराला सुद्धा रमाचं ऐकावंच लागतं. परंतु तरीसुद्धा तारा जी आहे ती इतका हुशारपणा करत असते की ती जो आहे तो तिचा नाश्ता वगैरे घेऊन बेडरूममध्ये चाललेली असते. तर रमा तिला बोलत असते तुला सांगितलेलं कळत नाही का, तुला मी म्हटलं आहे की तुला इथेच बसून नाश्ता करायचा आहे, जर इथे बसून तुला काहीच करायचं नसेल ना तर तू तुझ्या बेडरूममध्ये निघू शकतेस, मला काही हरकत नाही आहे. आणि असं बोलल्यानंतर आता मात्र ती
बेडरूममध्ये जायला निघते, पण विदाऊट नाश्ता. कारण रमाला आता काहीच फरक पडत नसतो आणि रमाने सांगितलेलं सुद्धा असतं की कोणती पद्धत आहे मामाशी बोलायची, मामाशी नीटही बोलायचं, हे सुद्धा आता तिने ठणकावून सांगितलेलं असतं. त्यामुळे ताराला प्रचंड राग येतो. तारा जी आहे ते तिकडनं रागातच निघून जाते आणि जेव्हा तारा तिकडनं निघून जाते ना, तेव्हा मात्र रमाला याबद्दल काहीच वाटत नाही की मूल उपाशी राहिलं आहे. दुसरीकडे आता पार्वती आजीला रमाची किंमत कळलेली असते, म्हणून अक्षयला ते सांगत असतात की अजूनही वेळ गेलेली नाही आहे. आपलं घर जर आहे जे व्यवस्थित करू शकतं ती म्हणजे रमाच करू शकते. तर दुसरीकडे रमाला आता इरावतीचा राग आलेला असतो, कारण इरावती जे काही गोष्टी करत असते म्हणजेच आरोहीला मोबाईल देणं, या सगळ्या गोष्टी इरावती करत असते हे रमाला कळतं. म्हणून रमा जी आहे ती इरावतीचा हात मुरघळते आणि म्हणत असते की लक्षात ठेव, आता एवढंच केले तोंडाला काळं फासेल नाही तर. त्याबरोबर इरावती शांतच राहते. इरावतीला रमा सांगते सुद्धा ही पहिल्याची रमा नाही आहे, आता ही रमा बदललेली आहे. त्यामुळे इरावती घाबरते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.